रात्रीचे वाजलेत 1. आत्ता जाऊन मी पाणीवरती टेरेसवर जाऊन चालू केलं आहे की भरले आहेत ना इकडे आमच्या इथे. आणि आता तुम्हाला किचनचा इतका पसारा दाखवतो, म्हणजे हालत काय झाली आहे. आता 1 वाजता मी सर्व मला साफसफाई करायची आहे, किचन सर्व गॅस वगैरे. आता पाणी येतं तर आहे, कोणीकडे बघत नाही काय कसं चालू करायचं आणि असं त्रास द्यायचा, दुसऱ्यांना त्रास द्यायचा. करून घेते आता काय करू. मम्मी कॅटू झोपली आहे, कारण त्याला किती उशीर होतो आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. ऊन बघा किती आहे. चालले मी मार्केटला, वरती आली होती कॉक बघायला. बघितलं ना किती टाईम झाला, 2 वाजता मी झोपली आहे. आता जाते मी मार्केटला, कारण कॅटू झोपली आहे आणि इतकं ऊन आहे. जाऊन येते लगेच. जाते मी मच्छी मार्केट. आणि संडे असंच वाटतच नाही, बिलकुल वाटत नाही की आज संडे आहे. 3 विघे 1000 रुपये दे. काय दे 218 दिस. देत आहे मला 300ला पाला. हाँ दे 300ला देत आहे. आला तर ठीक पडलंय. अच्छा हां 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 ठीक आहे. मार्केटला जाऊन, म्हणजे आज संडे तर मामाची मार्केटला जाऊन येते. तर मुशी आणि काय घेतलं, पाला. आणि आता इथे माझ्यासाठी मी नाश्ता करून घेते. आणि कॅटो पण उठली आहे, अंडा करते. ज्यूस आणलेला, मम्मी बोलली मी नको आता ज्यूस, अजून मी नाश्ताच करत बसले. आधी सगळी भांडी घासली म्हणून सकाळी सगळं करायला पटकन बरं पडतं. आणि कॅटूसाठी भाजी करते. कांदे पण आणि 10 किलो आणले ना, पूर्ण सडतात. आता मला जाऊन वरती सुकवायला लागेल उन्हात. म्हणजे ब्लिंकेटचे अजून पैसे वॉलेटमध्ये आलेच नाही. 48 तास झाले, काय करू काय समजत नाही. आता 2000 आहेत ते पण. फ्राय करते, मस्त खाऊन घेते. मी बघत होती इडली वडा, पण ते लगेच संपलं. ऑर्डरला भेटेल आता, लवकर गेले तर. आणि ब्लॅक पेपर क्रश करून ठेवलेली ना घरीच, ती थोडी स्प्रिंकल करते. रेडी आहे. ब्राउन ब्रेड, व्हाईट ब्रेड आहे, व्हाईट ब्रेड.
मला ब्राऊन ब्रेडची सवय झाली होती. ब्राऊन ब्रेड नाही आहेत आता, इससे ही काम चला. मशीन पण लावायचे. पुन्हा मशीनवर कपडे जमा झालेत. आज पाणी आलं तर पटकन मशीन लावून गेलं. नाश्ता रेडी, खाऊन घेते आणि पुन्हा आता कपडे पण चेंज करून घेते. नाही तर हेच घालेल, कारण अजून काम करायचे, जेवण वगैरे पण करायचं आहे. कुठे गेला चम्मच? हां, इथे माझ्या मॅडमला बनवते मी डोसा. रागवली आहे, घे करत होती, मग माझं पूर्ण काम राहून जातं. आता तिला डोसा आवडतो म्हणून मी डोसाच करत असते. भाजी वगैरे झाली इथे. रागवली ती, पटकन झालं की तिला बनवून घेते. आता ते जे खाते तेच मी करते, कारण अजून काय खायला मागत नाही. तिचं काय माहिती आहे, फ्रीज खोलायचं. आता ते सर्व तिला समजतंय ना, जसं जशी मोठी होते तिला सर्व समजतं की ह्याच्यामध्ये काय आहे वगैरे. तर तेच ती करत होती, फ्रीज खोलून या मम्मा खोलून नाही दिला. मी जाऊन बसले होते तिकडे. झालं ते, आता हे सर्व तिच्यासाठीच करते. ओरो बाबा, स्पूनच आता मी यूज करते, वुडन स्पून. रेडी आहे कॅटूचा नाश्ता. आणि बघ दाखवते ना ती काय करते. कॅटू उठ. अरे 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 काय बुबू, उठ ना. सॉरी मम्मा, असं नाश्ता रेडी झाला, फ्रीज खोलायची गरज नाही आहे तुला. हां, हे कॅटू मम्मी, ये माझं पिल्लू, ये 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 पिल्लू ये. चलो चलो, चल तू बब्बू, हात नको दाखव शनू. बारे रे, चल चल चल. कॅटूला घातलाय चष्मा, इतका ऊन आहे. मी आले कांदे सुकवायला आणि कॅटूच्या आतून घेतलं तिला नवीन चप्पल. किती छान आहे यार खरोखर. काल आतू बरोबर गेलेली हिल रोडला. अरे बाबा ना, काल कॅटू गेलेली आतूबरोबर हिल रोडला. मस्त चप्पल घेऊन आले आणि शॉर्ट्स आणि टी शर्ट घेतला. नाही खूप मस्त आहे, खूप छान आहे. मी दाखवते हा नंतर. आणि कांदे होतात ते ओले म्हणून आले आता सुकवायला त्यांना. मग माझ्या मागे तर हिला याचंच असतं. काय करते, कोण आहे तिकडे? आली मी किचनमध्ये, जेवणाची तयारी होते. पालक खिचडी ठेवली, मच्छी काढली आहे, साफ करून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवते. आता काय करू मला तेच समजत नाही. फ्रीजमध्ये पण काय काय, मी तर अशी वांगी वगैरे आणलेली, फ्लावर वगैरे मिक्स भाजी करणार होती. आता ते करू बघायला मच्छी करू तेच समजत नाही. आणि त्या दिवशी मी माझ्या बहिणीबरोबर गेलेली तेव्हा 300 रुपयाचा एक पाला बोलत होती. आज 300 रुपयाचे 2 आणले आहेत. तर तिला तेच बोल, जेव्हा वार असतो ना तेव्हा त्या लोक बरोबर मच्छी देतात. आज संडे होता म्हणून मी जाऊन आली आणि 2 पाले घेतले 300 रुपयाचे. आणि असे एक भाव सांगतात ना खरोखर. एक ते एवढे पाले होते, 1000 रुपयाचे 3 बोलत होते. इतूस आता आली आहे मॅडम. हे काय कपडे मम्मा? हां,
त्याला पटकन आता अंघोळ घालते. तर आता हे साफ करून घेते. कन्फ्यूज आहे मी काय बनवू. फ्रायच करते. हे 100 रुपयाची 2 मुशी घेतली आणि पाला. आता हे साफ करून घेते. ह्याचं तर मी कालवण करेन पण आता नाही. आता हे फ्रीजमध्ये साफ करून ठेवते. स्वच्छ धुवून ठेवते दोन्ही पण. थोडी फ्राय करते आणि झाला परत हात कट. रक्त जात होतं. इतकं रक्त यार. चल बाहेर हे बघ मला बूज आलाय. हल्दी दाबून ठेवलं तरी रक्त निघतंय. यार खूप जलतंय. काय यारशी मी जेवण करू होती पटकन. मग मला बूज आलाय. तू सतवते ना मध्ये मध्ये येत असते. डॅडी तुला घेऊन नाही जाणार आहेत. आजू आता ब्लॉग मध्ये बघेल हा मम्माला. सायली ब्लॉग मध्ये बघेल तुला. जाऊया आपण. बाय कर मम्माला बाय कर. बोल मी फिरायला जाते. हा पण चप्पल तर सरळ घाल. खाली आल ना घ्यायला कोणतरी. आम्ही एवढं वर चढणार नाही बाबा. 3 मागे. हा नाही तुला एकटीला आहे ना त्या टोपलीत बसवते. तू भाजीला 2 मिनिट उचलले. लॉकडाऊन सारखं ऐकणारच नाही ते. जा प्लीज. हा चलो बाय मम्मा. बाय बाय. काळजी घ्या. हा बोल आई काळजी घे. हा नाही काळजी घे. आता बघितलंस कशी. हा मग मम्माला काय दिलं कॅटू. मासनी काय दिलं तुला खायला. हा काय घेऊन आलीस खालून. आणि हे काय कुरकुरे वगैरे. बापरे बिस्किट्स कॅटूला. चौकी पण आहे. चौकी लपवायला पाहिजे. हा मी अजून अशाच अवतारात बसली आहे. सायली वगैरे आले होते त्यांच्यावर बोलत बसलेलो. आत्ता गेलेत आणि मॅडमला खाऊ घेऊन आलेत. हा मम्माला सॉल्टी बहुत ना. थँक्यू बोलली तू. आगे केलं किया. अरे ब्लूटूथ किधर है. काय चल डॅडूला जाऊ दे. सोनू ऐकायला नाही मागत आहे. किती वेळा तू भटकून आलीस बाहेर. किती वेळा जाऊन आलीस तू. कैसे जाने वाले तुम लोग. क्या ले रोते बैठे कि उसको रोने दे. बस मैं तो कंटाळ गई थक गई. हाँ एडा बनवायला लागतोय कॅटूला. क्या करणार. मी केस फणी घेऊनच फणी घ्यायलाच विसरते. विचार करते वरतीच केस विंचरेन. कारण इतके केस जातात ना मग पूर्ण घरभर होतात. सकाळी पण असंच झालं आणि आता पण गरम होतंय यार. शी मुलीला ना फक्त भटकायला पाहिजे बस. डॅडू कुठे गेला. दीदी कॅटू डाडा करत बसली. हा आले किचनमध्ये. संध्याकाळचा नाश्ता माझा एकदम फिक्स झालाय. अቮकाडो टोस्ट आणि मम्मीसाठी चहा आणि मखाणे केलेत कॅटूला वगैरे. तर खाऊन घेतो आम्ही. मम्मीला चहा देते. ते मखाणे पण थोडे रोस्ट करून केले आणि इकडे माझं टोस्ट होतोय. एकदा नक्की खाऊन बघा. खरंच खूप टेस्टी लागतो. टेस्टी आहे म्हणूनच मी खाते. टेस्टी अँड हेल्दी. देते आता. कॅटू बसली आता शांत. तिला माहिती आहे कुठे जाणार नाही. डॅडू पण गेलाय तिचा 2 दिवसासाठी. तर गेला ना खाली. टेरेसवर घेऊन गेली होती मी तिला. तर डॅडू करत होती. असं वाटत ना एकदम दया येते. दया माया. डॅडा
कैटेगरी में आते हैं ये सिचुएशन, ठीक है। मैसेज देखकर रिप्लाई मत करो। या चहा पियाला पड़ोसन आपको कुछ भेजने के लिए तो क्या रिप्लाई करें? मम्मी मला दाखवते बघा कशी बसली आहे हिरोईन रील्स बघत. तर इकडे मी ब्लॉग एंड करते. असं होता माझा आजचा दिवस. बोट कट झालंय. क्या क्या होता है देखो दिन भर में. रात से चालू आहे रात से चालू आहे मगजमारी. आज काय माहिती पाण्याचं काय होतंय. मग अशी गेली तर एक साठीचं कॉक चालू एक साठीचं बंद. अशी लोक आहेत तिकडे असं करतात खरोखर. काय बोलत बसले मी. तर काय नाही आता काय किचनमध्ये दाल फक्त बनवते. मच्छी वगैरे तर आहे. तर एवढंच आजच्या दिवसासाठी. तर आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर्स वाढवा. तुम्हाला डेली रुटीन माझे बघायचे असतील आवडत असतील तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. ये बाय करायला भेटू. तिचं चालू आहे. भेटू आता पण उद्या. बाय बाय.